हॅलो फ्रेंड्स, पूनम्स रेडी रंगोलीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर अशी पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती काढण्यासाठी रेडी रांगोळी। दिसायला खूप सुंदर दिसते। मोराची ही रांगोळी झटपट तयार होते आणि ही आपण कुठेही वापरू शकतो। बॉर्डर म्हणून पण वापरू शकतो किंवा पाटाभोवती टाकायला पण वापरू शकतो। ही रांगोळी कशी तयार करायची, चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघूया। मी डिझाईनला OHP शीटवर मार्क करून घेतलं आहे मार्कर पेननी। आपल्याला फेविक्रिल ग्लू आणि पाण्याचे एक मिक्सचर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 50% पाणी तर 50% फेविक्रिल ग्लू अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ती पेस्ट आपल्याला आधी ह्याच्यावर लावायची आहे। पेस्ट कशी तयार करायची ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे माझे आधीचे व्हिडिओ नक्की बघा। रांगोळी केली आहे, भरली आहे आणि आता ब्लू कलरनी मोराची जी डिझाईन आहे त्यात मी फेविकॉल प्लस वॉटरचा ग्लू लावून रंग भरते आहे। खूप लवकर तयार होते ही रांगोळी आणि रेडी रांगोळी म्हटल्यावर यात काही बघायलाच नको। भरपूर दिवसपर्यंत टिकते, खराब होत नाही आणि तुम्ही जर फेविक्रिल वापराल तर ही रांगोळी शीटमधून सुटतही नाही, जशीची तशीच राहते। खूप सुंदर डिझाईन तयार होते ही। मैत्रिणींनो, सणवार आले की आपल्याला जसं वेळ पुरेसा नसतो, सण आलं की आपल्याला स्वयंपाक असतो। आपला अख्खा दिवस स्वयंपाकात निघून जातो आणि त्यानंतर पूजेची तयारी। मग अशा वेळेस रांगोळी काढायला वेळ पुरेसा नसतो। आपण मनात विचार करून ठेवतो, आपण रांगोळी पण डिसाईड करून ठेवतो की आज मला ही रांगोळी काढायची आहे। आज मी देवाच्या पुढे पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती आज मी ही सुंदर अशी वेल काढणार किंवा ही रांगोळी काढणार। पण आपण जे डिसाईड करतो ते कधी होतच नाही। म्हणजे काय होतं ना की स्वयंपाकात सगळा वेळ निघून जातो, मुलांची तयारी, आपली तयारी असते आणि पूजेपाठाची तयारी। मग अशा वेळेस पुरेसा वेळ रांगोळी काढायला मिळत नाही। मग जी आपण डिसाईड करून ठेवतो की ही रांगोळी काढायची, ती रांगोळी आपल्याने होतच नाही काढायला, कारण की तेवढा वेळ नसतो। मग छोटी मोठी कशीही रांगोळी काढून आपण निभवून घेतो। पण मैत्रिणींनो, अशा वेळेस ही रेडी रांगोळी आपल्याला खूप मदत करते। ही आधीच तयार असते, त्यामुळे आपल्याला काही वेळही लागत नाही आणि काही कामही लागत नाही। फक्त ही उचलून टाकायची, आपल्याला रांगोळी ठेवायची आहे जिथे पाहिजे तिथे, देवापुढे किंवा बॉर्डरसारखी पण आपण याला यूज करू शकतो। बाहेर दाराच्या बाहेर पण आपण ही रांगोळी ठेवू शकतो। खूप सुंदर अशी डिझाईन ही तयार होते। ही रेडी रांगोळी खूप खूप म्हणजे आपल्याला मदत करते। ज्या बाया ऑफिस जातात, ज्यांना वेळ नसतो रांगोळी काढायचा, त्यांच्यासाठी तर हे एकदम उत्तमच आहे। घ्यायचं आणि फक्त ठेवायचं आणि काम झालं की उचलून ठेवायचं, बस एवढं सोपं आहे। बघा, सुंदर मोर तयार झालेला आहे। यांच्या डोळ्यात मी आता पांढऱ्या रांगोळीने रंग भरते आहे। हा एक मोर आपला तयार करून झालेला आहे। आता आपण याला ड्राय होऊ देऊया 20 ते 30 मिनिटात। आता मी यावर सेकंड कोट लावून घेते आहे। ग्लू लावायचा आधी, मग रांगोळीने रंग भरायचं। रांगोळी मी ड्राय होऊ दिली आहे 20 ते 30 मिनटं। छान ड्राय झाली की तरच दुसरा कोट अप्लाय करायचा। आता मी यात पूर्ण रंग भरून घेते आहे। बघा, सेकंड कोट लावल्यावर किती सुंदर दिसतोय हा मोर। दुसरा पण मी असंच रेडी करून घेतला आहे। हे दोन आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचे आहे। आता ही पुढची मेन रांगोळी आहे, याला पण आता आपण ग्लू लावून रांगोळ्या भरून घेऊया। ग्लू लावून घ्यायचा। मी इथे
पिवळा कलर भरते आहे. तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही करू शकता. तुमचे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला कुठले आवडतात त्यानुसार तुम्ही यात रंग भरू शकता. ही रेडी रांगोळी असली ना की आपला भरपूर वेळ वाचतो. आपल्याला काळजी करायची गरज नाही की अरे रांगोळी काढायची आहे की काय. घ्यायची आणि ठेवायची जिथे पाहिजे तिथे. दिसायला पण खूप सुंदर दिसतात मैत्रिणींनो ह्या रांगोळ्या. तुम्ही एकदा जर ही ठेवाल ना तर तुम्हाला नक्की सगळे विचारतील की तुम्ही काढलेली आहे का रांगोळी. मग तुम्ही जर त्यांना सांगाल की ही रेडी रांगोळी आहे तर त्या पण म्हणतील की अरे तुम्ही कशी बनवली, कुठून घेतली, आम्हाला पण सांगा. खूप सुंदर तयार होते ही रांगोळी. इथे मी आता रेड कलर भरून घेत आहे रांगोळीचा. कलर कॉम्बिनेशन तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये यूज कराल तर ती रांगोळी उठून दिसते. आता मी इथे ग्रीन कलर करून घेते आहे. ग्लू लावायचा आहे आणि यात ग्रीन कलर हिरवा रंग भरते आहे. बाकीच्या पोर्शनला पण मी रांगोळी लावून घेते आहे. ग्लू लावते. ही बघा तयार झाली आहे. इथे मी ब्राऊन कलर करणार आहे. थोडं डार्कमध्ये छान दिसणार. मी तुम्हाला सांगितलं की कॉन्ट्रास्ट कलर करायचं. जसं लाईट घेतलं की डार्क घ्यायचं म्हणजे ती रांगोळी आपली उठून दिसते. ही रांगोळी आपली रेडी झाली आहे. आता आपल्याला याला ड्राय होऊ द्यायचं आहे. कमीत कमी 30 मिनिटं, अर्धा तास किंवा 1 तास ड्राय होऊ द्यायचं. हे ड्राय झालं आहे. आता आपण याला सेकंड कोट लावून घेऊया. ग्लू लावायचा आधी, नंतर रांगोळी लावायची. हा ब्राऊन कलरनी मी एक पॅच पूर्ण कंप्लीट केला आहे. आता मी इथे रेड कलर लावून रांगोळी भरते आहे. ग्लू लावते आणि रांगोळी भरायची. सुंदर अशी ही रांगोळी आपली तयार होते आहे. झटपट अशी 2 मिनिटात तयार होणारी रांगोळी. ही रांगोळी करायला मैत्रिणी जास्त खर्च पण लागत नाही. फक्त आपल्याला ग्लू लागतं, रांगोळ्या असतात त्यात आपल्या घरी अवेलेबलच असतात आणि OHP शीट लागते. जी पण एक शीट आपल्याला 5 रुपयाला किंवा मोठी शीट 10 रुपयाला मिळते. कमी पैशात, कमी खर्चात आणि अशी सुंदर अशा ह्या रांगोळ्या तयार होतात. पिवळा कलर भरून घेऊया. बघा आता मी इथे मोरची जी डिझाईन आहे त्यात ब्लू कलर भरून घेते आहे. इथे पण मी रंग भरून घेतला आहे. आता इथे जो मी डार्क कलर केला आहे ग्रीन कलर, तो मला त्याच्यामुळे जो मोराचा कलर आहे तो उठून दिसत नाही आहे. त्यामुळे मी याला लाईट ग्रीन कलरची रांगोळी भरते इथे, जेणेकरून तो जो ब्लू कलर आहे तो थोडा उठून दिसेल. इथे मी लाईट ग्रीन कलर यूज केला आता रांगोळीचा, म्हणजे ती थोडी उठून दिसते मोराची डिझाईन. आता ही आपली रांगोळी तयार पूर्ण झालेली आहे.
ही आपली रांगोळी रेडी झाली आहे. याला छान ड्राय होऊ द्यायचं. आपली रांगोळी रेडी आहे. ताटाभोवतीची आपली रांगोळी आता तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.